नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचा सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आज आपण जातलो राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारल्याने तो आपण बघू जाऊचा। तर तुम्ही पण माझ्यासोबत चला राजकोटला। पाऊस आता जरा कमी झालो तर आम्ही ठरवलं की आता राजकोटला जाऊया। छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जो पुतळा उभारल्याने तो बघून येऊया। म्हणून आता आम्ही निघालो आणि पावसानं पण दडी मारले ना, म्हणजे कसा फिराक पण जरा बरा भेटता। मग आता आम्ही निघालो राजकोटला, तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर राजकोटला। पाऊस सगळीकडे बऱ्यापैकी पडलो बघा। सगळीकडे पाणी झाला आणि कसं रस्ते सगळे भरलेत, जे खड्डे आहेत ते पाणी पूर्ण तुडुंब भरान गेला। आणि आता म्हणजे सगळीकडे वारं सुटल्यामुळे आता पाऊस थांबणार नाही, लगेच निघान जाता। आणि जर वारं नसलो तर पाऊस मग चिरचिर करत बसता आणि मग कसं मग भिजाक झाला की मग चालाक वैताग येता। तर आता आम्ही चालतो। हॉटेलमध्ये येऊन जरा वडापाव घेतलो आणि कांदे भजी खालो आणि आता जरा कोकम सरबत घेतलो। कसं जरा जीवाक जरा गार वाटतं, कारण चालन जरा थकाक झाला। तर आता मग आपण पुढचा प्रवास सुरू करूया। आता वाटेत आमका जयंत साळगावकर यांचा गणपतीचा देवळा ता लागता, तर त्या देवळाचा आता आम्ही दर्शन घेतलो। आणि जयंत साळगावकर हे पण आमच्या मालवणचे सुपुत्र, म्हणजे आपण जे कालनीनं एक कॅलेंडर जे आपण बघतो ता ह्यांचाच ता। आणि हा त्यांचा गणपतीचा मंदिर खूप सुंदर असा मंदिर हा। जर इलास मालवणला मेड्याक तर या गणपतीचा नक्की दर्शन घ्यावा। आता आम्ही राजकोटच्या जवळ इलो, तर हे बघा दोघंजण समुद्रामध्ये जाळ टाकून मासे पकडतात। आणि आता हैसून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो आता 2 मिनिटाच्या अंतरावर हो बघा। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमका आता पुतळो दिसत बघा। समुद्र पण किती खवळलं बघा, लाटा येतात, कारण सगळा पावसाचा पाणी आहे आणि समुद्रात भरती इली आहे। आणि हे दोघंजण हे मासे पाकतात बघा। हो बघा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळो किती सुंदर पुतळो दिसता बघा। आणि चारी साईडने कसा पाणी। तुम्ही पण मालवणात गेलास राजकोटला भेट देऊ तर पावसात इलास तर बरं होईल, कारण कसं पावसात ऊन नसता आणि समुद्र मस्त खवळलेला असता आणि त्या तुम्ही सिनेरी बघू एकदम मस्त, म्हणजे मस्त वाटतं। आणि कसं वारो पण असता आणि त्या वातावरण सगळं प्रसन्न झालेलं असतं। तर इलास तर पावसाळ्यात अवश्य यावा, म्हणजे उन्हाळ्यात कसा गरम होता, पण पावसाळ्यात कसं काय अशी गरमी जाणवणार नाही, असं सगळे थंडावं पुऱ्या वातावरणात पसरलेलं असतं।
वारो काय तो सुटलो बघा, असं वाटतं दिवसभर हयच बसान राहायचा. कारण एवढं प्रसन्न वातावरण हे वाटतं नाही इला तर असं वाटतं हसून जाऊच नाही, हयच बसान राहावं. आम्ही राजकोटच्या प्रवेशद्वाराच्या आत एंट्री केलो आणि एवढा मन भरून येला महाराजांचं पुतळं बघून. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दुसरं राजा पुन्हा होणे नाही. कारण महाराजांनी लोकांका न्याय दिल्याने आणि महाराजांच्या दरबारात इला की लोकांका वाटायचा आपल्याला आता 100% न्याय मिळतलो. पण आत्ताची परिस्थिती अशी राहिलेली नाही. आता सगळे भ्रष्टाचारी झालेले आहेत. कारण कोणावर विश्वास ठेवण्यासारखी अशी आता कोण लोक राहिलेली नाहीत. आमचे महाराज शिवाजी महाराज त्यांची जागा कोणच घेऊ शकणार नाही असे आमचे महाराज होते. आमच्या महाराजांच्या काळात भ्रष्टाचार नव्हतो. महाराजांनी मावळ्यांका सांगितल्याने होता, शेतकऱ्याच्या शेतात गेलास तर भाजीच्या देठाक पण तुम्ही हात लावायचं नाही असे आमचे महाराज शिस्तप्रिय होते. आणि आता काय, आता सगळी कामं पैशाशिवाय होत नाही, खिशात हात घालूच लागतात तेव्हा तुमची कामं होतील असे सगळे भ्रष्टाचारी झाले. असं वाटतं आता महाराज होते. आज महाराज असते तर आमच्या महाराजांनी ह्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांका हत्तीच्या पायाखाली तुडवलेले असतात. आणि या समुद्र दिसता या समुद्रात म्हणजे गोंत्यात टाकून बांधून त्या समुद्रात फेकून दिले नसतं आमच्या शिवाजी महाराजांनी. खरोखर आज प्रत्येकजण आपल्या महाराजांची आठवण का करता, कारण आमच्या शिवाजी महाराजांका शिस्तप्रिय असे राजे होते आणि त्यांच्याकडे न्याय होतो. आता पाऊस सुरू आहे तरी पण बरेच पर्यटक हय महाराजांचं दर्शन घेऊक येतात. कारण महाराजांचं कार्य तसा होता. आणि आता आम्ही इल्यापासून तरी 350-400 लोक हय येऊन गेली या राजकोटला दर्शन देऊन. बघा आपल्या महाराजांचं पुतळो किती रुबाबदार दिसता. आता हो पुतळो बघतास तर तुम्ही प्रत्येकाने आपल्या या महाराजांच्या पुतळ्याक मुजरो करा आणि हात जोडून महाराजांका नमस्कार करा. कारण तुम्ही एखाद्या नेत्याक पायाने पडलास तरी चालास, त्याच्या समोर झुकला नाही तरी चालात, पण आमच्या या महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रत्येकाने हात जोडून नमस्कार करा. कारण आमच्या महाराजांचा कार्य म्हणजे समुद्रासारखा महान हा. या पुतळ्याच्या समोर तुमका सिंधुदुर्ग किल्लो दिसता. आणि शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यातलोच एक किल्लो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्लो. सिंधुदुर्ग किल्लो
महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असा. या किल्ल्याक चारी बाजूने अशी तटबंदी आहे. हो किल्लो अरबी समुद्राच्या कुर्टे बेटावर असो बांधलो आहे आणि मालवणच्या किनारपट्टीपासून सुमारे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, पण त्यांना असा जाणवला की शत्रूचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी जलदुर्ग होयो म्हणून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्लो बांधलो आणि सुरतची जी लूट झाली होती ती सर्व संपत्ती होती त्या संपत्तीतून महाराजांनी हो सिंधुदुर्ग किल्लो बांधलो. आणि ह्या किल्ल्याचं जेव्हा बांधकाम चालू होता तेव्हा आपल्या महाराजांका अटक झाली होती आग्र्यात. तेव्हा महाराजांनी सांगितलं की माझ्या जीवाचा बरा वाईट काय झाला तरी किल्ल्याचं बांधकाम थांबवू नका. आपल्या महाराजांच्या पाठीशी देव होतो आणि म्हणून आपले महाराज सुखरूप त्या आग्र्यावरून निसटले आणि सुखरूप घरा केले. त्यामुळे कसा आणि आपल्या मावळ्यांका पण आनंद झालो आणि आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा बांधकाम होता तर अजून आनंदाने मावळे बांधूक लागले आणि त्या काम 3 वर्षात पूर्ण झाला. शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधल्यानी त्यातलोच एक किल्लो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं दलातलो आद्यस्थान असलेलो मालवण येथील सिंधुदुर्ग किल्लो. सिंधुदुर्ग किल्लो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असा. हो किल्लो अरबी समुद्राच्या कुर्टे बेटावर बांधलो आणि 40 साईडने सर्व तटबंदी तुमका दिसत आणि हो कुर्टे बेटावर जो बांधलेलो किल्लो मालवण किनारपट्टीवरून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असा. शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, पण त्यांना असा जाणवला की शत्रूचो जर पराभव करूचो असात तर स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यापासून त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन सुरुवात केल्यानी आणि सिंधुदुर्गसाठी कुर्टे बेट त्यांनी निवडल्यानी गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचा बांधकाम सर्व व्यवस्थित पूर्ण झाला आणि आपल्या महाराजांनी या किल्ल्याचं नाव सिंधुदुर्ग ठेवल्याने. सिंधुदुर्ग म्हणजे सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे किल्लो, समुद्रातलो किल्लो असो तो सिंधुदुर्ग. इसवी सन 1664 मध्ये समुद्रात असलेल्या कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हो किल्लो 1664 ते 1667 या काळात बांधल्याने. या किल्ल्याच्या बांधकामासाठी शिवाजी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीज जे तज्ज्ञ होते त्या लोकांना बोलावल्याने आणि त्यांच्याकडनं हो किल्लो बांधून घेतल्याने.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे किल्ल्यावर विहिरी बांधलेले होते ते आजव 3 विहिरी इथे अस्तित्वात आहेत। एका विहिरीचं नाव आहे दूध विहीर, दुसऱ्या विहिरीचं नाव आहे साखर विहीर आणि तिसऱ्या विहिरीचं नाव आहे दही विहीर। अशी 3 विहिरी थंय आता अस्तित्वात आहेत। पोर्तुगीज आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रू परतून लावण्यात या सिंधुदुर्ग किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या। आणि तसा बघू गेलं तर सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर लांब असा आणि ती 9 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद असा। या तटबंदीला 52 बुरुज असत आणि ते समुद्राच्या लाटांका सहजपणे झेलू शकतात असे हे बुरुज असत। आणि तुम्ही मालवणात सिंधुदुर्ग किल्लो बघू गेलास तर 20 मेच्या आधी वा, कारण 20 मेच्या नंतर येऊ नका, कारण कसा समुद्रात वादळ होऊ शकता आणि त्यामुळे कसा मनुष्यहानी होण्याची शक्यता असता। म्हणून गव्हर्नमेंट काय करता 20 मेच्या नंतर जे किल्लो बघू जाणारे बोटी असतात ते बंद करतात। त्यामुळे कसं तुमका मग किल्लो बघू गावचो नाही, कारण तुम्ही समजा काही लांब राहणार असाल आणि मालवणात इलास किल्लो बघू तर कसं तुमका किल्लो बघू गावचो नाही, म्हणजे तुमचं वेळ फुकट जाईल। म्हणून 20 मेच्या आधी येवा तर तुमका सिंधुदुर्ग किल्लो बघूचो असात तर। आणि दुसरी महत्त्वाची सूचना तुमका सांगते, कारण कोण तुमका अशी सूचना सांगूचो नाही। जेव्हा तुम्ही समजा मे महिन्यात किल्लो बघू येशाल सिंधुदुर्ग तेव्हा प्रत्येकाने आपल्या हातात छत्री ठेवायची। का माहिती आहे, कारण जेव्हा तुम्ही किल्लो बघू येतास आणि जेव्हा तुम्ही किल्ल्यात येतास तेव्हा कसा कडक ऊन असतं मे महिन्यात आणि कसा त्या उन्हामुळे कसा भिरभिराक होता। आता जे किल्ले बघू इले असतील सिंधुदुर्ग त्यांना चांगलाच अनुभव इलेलो असतो, कारण कशी तुमका सावली गावाची नाही आणि ऊन कडक असला की चालताना नकोसा होता। म्हणून प्रत्येकाने येताना एक विशेष काळजी घ्यायची की प्रत्येकाने आपल्या हातामध्ये एक छत्री ठेवायची, म्हणजे तुमचं कसं किल्लो बघताना कसा एक असं वेगळा आनंद तुमका गावात आणि कसा उन्हाने तुमका भिरभिराक व्हायचा नाही। आणि दुसरी गोष्ट या सिंधुदुर्ग किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे तुमका या किल्ल्यात बघू गावतील। कारण महाराष्ट्रात जेवढे किल्ले आहेत थंय तुमका आपल्या महाराजांच्या हाताच्या पायाचे ठसे बघू गावचे नाही, पण सिंधुदुर्ग किल्ल्यात तुमका बघू गावतील। आणि जेव्हा सुरुवातीला आम्ही गेलो होतो तेव्हा कसा आम्ही शिवाजींच्या हाताचे पायाचे ठसे बघितलो आणि मी स्वतः आपल्या महाराजांच्या हाताचा ठसा होतो त्याच्यावर मी माझा हात ठेवले तेव्हा कळालं की आपल्या महाराजांचा हाताचा अंगठा तो मोठा, म्हणजे बाकीच्यांच्या आपली कशी हाताचा अंगठा कॉमन असता, पण आपल्या महाराजांचा हाताचा जो अंगठा तो थोडं मोठा आहे, म्हणजे इतर लोकांच्या अंगठ्यापेक्षा। आणि कधी गेलास तर तुम्ही नक्की तो हातापायाचा शिवाजी महाराजांचे ठसे बघून घ्यावा। सिंधुदुर्ग किल्ल्यात गेलास तर तुमका त्या किल्ल्यामध्ये 17-18 घरा दिसतील आणि ती लोक काय करतात मेमध्ये म्हणजे मेच्या एंडिंगला आपलं रेशन पाणी सगळं काय असतं ते सगळे वस्तू भरून ठेवतात, कारण त्यांना पण आता किल्ल्यातून पुन्हा किनारी येऊ गावणार नाही, म्हणून जर रेशन पाणी काय असतं सगळ्या 3 महिन्याचा ते किल्ल्यात भरून ठेवतात, म्हणजे 3 महिने हो किल्लो बंद असता। आता आम्ही हैसून निघतो, कारण कसं पुन्हा पावसानं काळोख केलं आहे ना, आणि कसं आमच्या घरात जाऊनंतर कसे गाडी गावनच नाही आणि कसे मालवणातून बाजारातून जाणारे एस टी ते बंद केले नाही, म्हणजे कसं पुन्हा मालवण डेपो जाऊचा लागताला। तर आम्ही आता निघतो, आता पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटूया।
वास्तविक पाहू गेला तर मालवण एस टी डेपोने बाजारातून जे जाणारे गाडी एस टी बसेस ते बंद करूक नको आहेत. कारण कसं लोक बाजारात खरेदी करूक येतात आणि एस टी बंद असल्यामुळे लेडीज लोकांचा काय प्रॉब्लेम होता. लेडीजला कसं 5 रुपयात एस टीने घरात जाऊ शकतं, पण एस टी बंद असल्यामुळे त्यांना नाईलाजाने रिक्षा करूची लागतं आणि रिक्षावाले 50 रुपये घेतात आणि म्हणजे 5 रुपये खाय आणि 50 रुपये खाय. त्यामुळे कसं एस टी म्हणजे त्यांनी एस टी मंडळाने कसं बाजारातून एस टी सोडूक होईल आणि कसे पर्यटकांची गाडी येतात ते बंद नाही होणार. मग एस टी कशाक बंद करूक होईल. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची जी बेल आयकॉन असेल त्या नक्कीच दाबा, आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. थँक्यू.